मुंबईतल्या मानपूर परिसरामध्ये जनतानगर परिसर आहे। या ठिकाणी रात्री उशिरा साधारणपणे 8:30 ते 8:45च्या दरम्यान एक इमारत कोसळल्याचं पाहायला मिळालं। खरं तर ही सर्व कच्ची घरं आहेत, एकमेकांवर ही कच्ची घरं कोसळली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 5 लहान मुलांचा आणि एका आईचा मृत्यू झालेला आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते अजूनही या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी अजूनही कुणी काही राहिले का याची माहिती घेण्याचा त्यांच्या वतीने प्रयत्न होतोय। रात्री उशिरा अंधार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। अग्निशमन दल असेल, पोलीस असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या ठिकाणी असणाऱ्या जखमींना रुग्णालयात नेण्याचं काम जे आहे ते त्यांच्या वतीनं करण्यात आलं। या ठिकाणी आपण पाहतोय मोठमोठे लोखंडाचे रॉड या ठिकाणी आहेत, यासोबतच मोठ्या प्रमाणात मलबा देखील या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यामुळं अजूनही कुणी खाली राहिलंय का याची माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाच्या जवानांच्या वतीनं होताना आपल्याला दिसतोय। रात्रभर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। साधारणपणे 2 वाजता या ठिकाणचे जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले। जे जखमी होते त्यांना देखील दवाखान्यामध्ये तत्काळ नेण्यात आलं आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्या मुंबईच्या महापौर आहेत रितू तावडे या देखील या ठिकाणी पोहोचल्या होत्या। स्थानिक आमदार अबू आझमी हे या ठिकाणी होते आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे जखमी आहेत त्या जखमींना जाऊन त्यांची विचारपूस करण्याचं काम देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। ह्या सगळ्या घटनेची नेमकी माहिती जी आहे ती गोळा करण्याचा प्रयत्न होतो। नेमकी घटना कशामुळे घडली, या बिल्डिंगला परमिशन होती की नव्हती, अनधिकृत बांधकाम होतं का, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आता शोधण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं होतो। या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं कोण जबाबदार आहे याची देखील शहानिशा या ठिकाणी केली जाईल, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या कच्च्या बांधकामांना परवानगी मिळालीच कशी, अशा पद्धतीचे देखील या निमित्तानं आता सवाल उपस्थित होऊ राहिलेले आहेत। आपण पाहतोय समोर ज्या बिल्डिंग्स आहेत, कच्च्या इमारती या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं कुठंतरी अशा पद्धतीची घटना घडली का, यामुळे कुठेतरी फटका बसला का। खरं तर मागच्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस मुंबईत कोसळतोय, प्रचंड वारा आहे आणि त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी पोलीस देखील मुंबई महानगरपालिका पोलीस अधिक तपास करतील आणि नेमकी कारणं जी आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतील। मात्र महत्त्वाची बाब, अनधिकृत इमारतींचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होताना आपल्याला दिसतोय। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मानपूर, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।